कांदा खरेदी संदर्भात एक मोठी बातमी येते। कांदा खरेदीचा दर ठरण्याचे अधिकार पुन्हा नाफेड आणि एनसीसीएफ कडे गेलेले आहेत। शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेता केंद्राने हा निर्णय घेतलाय, मात्र तरी सुद्धा नाफेड दर बाजार समितीपेक्षा कमीच आहेत आणि त्यामुळे नाफेडचा कांदा खरेदीचा दर हा प्रति क्विंटल 2893 रुपये, तर बाजार समितीमध्ये कांद्याला 3100 रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे। नाफेडचे भाव हे बाजार समितीच्या भावापेक्षा 200 रुपयांनी कमीच आहेत। कांदा खरेदी दर निश्चितीचे अधिकार नाफेडला देऊनही शेतकऱ्यांची नाराजी कायम असल्याचंच कळतंय। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडनं। अभिजित, आपण पाहतोय कांदा खरेदी संदर्भात पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये नाराजीच व्यक्त केली जाते। काय नेमकं नाराजीचं कारण आहे? केंद्राने कोणता मोठा निर्णय घेतलाय? खरं तर मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी कमी करण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफचे कांदा खरेदीचे अधिकार काढण्यात आलेले होते आणि दिल्लीतील केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून कांदा खरेदीचे दर ठरवले जात होते। मात्र तरी देखील बाजार समितीच्या दरापेक्षा हे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होती। शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीकडे पाठ फिरवलेली होती आणि त्यानंतर आता काल पुन्हा एकदा केंद्राने कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार नाफेड आणि एनसीसीएफला दिलेत आणि त्यानंतर मग नाफेडने कांद्याच्या दरात जवळपास 200 रुपयांची वाढ केली। मात्र तरी देखील हे दर नाशिकच्या बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या जो दर मिळतोय त्यापेक्षा 200 ते 300 रुपयांनी कमी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे। नाफेडने गुरुवारी कांद्याला जो दर ठरवलेला होता तो साधारणपणे 2895 रुपये इतका होता आणि जवळपास म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या 8 जिल्ह्यांमध्ये कांद्याची खरेदी नाफेडकडून केली जाते त्या 8ही जिल्ह्यांसाठी नाफेडकडून वेगवेगळ्या पद्धतीचे दर जे आहेत ते ठरवण्यात आलेले होते। मात्र हे दर जे आहे ते बाजार समितीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी मात्र कायम आहे। अगदी नाफेडकडे पुन्हा अधिकार आलेले आहेत, मात्र शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल।